मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढणं धोकादायक असल्याचं या ठिकाणी संजय राऊत यांच्याकडून संकेत देण्यात आलेले आहे। तर मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंच्या चेहऱ्याचे संजय राऊत यांनी संकेत दिले। ठाकरेंनाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा असं अप्रत्यक्षपणे या ठिकाणी संजय राऊत म्हणाले। संजय राऊतांनी अप्रत्यक्ष मागणी केल्याचं दिसतंय। बिनचेहऱ्याचं सरकार चालणार नाही असं राऊत म्हणाले। ठाकरेंकडे पाहून जनतेनं लोकसभेला मतदान केलं असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। तर एकीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा विना विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी दर्शवताना दिसतात। मात्र दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मात्र त्याला सहमती नाही असंच पाहायला मिळते, कारण संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंच्या चेहऱ्याचे संकेत दिलेले आहेत। ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणी त्यांनी अप्रत्यक्षपणे केलेली आहे। बिनचेहऱ्याचं सरकार चालणार नाही असं राऊत म्हणाले। महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे। या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं। लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे। अर्थात तिघांची ताकद एकत्र होती, पण बिनचेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिनचेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही। लोक स्वीकारणार नाही, लोकांना चेहरा द्यावाच लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।